जनरली ना मराठी माणसांच्या घरात पैसा हा विषय मुलांसमोर नको. मॅरेज कॉन्व्हर्सेशन्स होतात बट मनी कॉन्व्हर्सेशन्स होत नाहीत. एम्प्लॉय टू ऑन्टरप्रिनर हा डिसिजन कसा घेतलास आणि का घेतलास? टाटा बिर्ला हे लोक इन्व्हेस्ट करतात तेव्हा ना त्यांच्याकडे तो पेशन्स असतो आणि ती कन्सिस्टन्सी असते. जेवढा एक्सपोजर सोशल मीडिया म्हणजे युट्यूब बघून यांना असं वाटतं ना की आपण सगळं जिंकलंय, आपण काहीही करू शकतो, पण ना सगळ्या गोष्टीत आपणच एक्सपर्ट नसतो. आज महागाई हा प्रश्न एवढा आहे की दर 6 वर्षात 5 ते 6 वर्षातच वस्तूची किंमत डबल होते. हे बऱ्याचदा आणि काय होतं ना की टॅक्स, GST हा विषय एक वुमेन म्हणून आपण बघतच नाही. लोनचा सगळ्यात मोठा शेअर म्हणजे होम लोनच असतं. Yes. आणि ऑब्व्हियसली सगळ्यांनाच वाटतं की स्वतःचं घर व्हावं. म्हणजे 80% सॅलरी ही आपली लोन फेडण्यात जाते. कपल्सनी त्यांचे फायनान्सेस एकत्र प्लॅन केले पाहिजेत का सेपरेटली प्लॅन केले पाहिजेत? वन मिथ अबाउट म्युच्युअल फंड दॅट यू हेट. प्रत्येकाला असं आहे की जॉब लागला ना की पहिले घर, पेन्शन, स्वतःच्या पेन्शनसाठी पोर्टफोलिओ क्रिएट करा. कारण ना तुमच्या प्रत्येक गोलसाठी आज लोन मिळतं. मुलांच्या शिक्षणापासून, कार घेण्यापासून, फिरायला जाण्यापर्यंत. आपल्या रिटायरमेंटसाठी कुठेही लोन मिळत नाही.